आई, आप्पा आणि नचिकेत तिकडे समोरासमोर. मला तर काही कळतच नाहीये. काय चाललं असेल तिकडे? काही होणार नाही ग. नचिकेत समजूतदार आहे आपला. म्हणजे आप्पा नाहीये? अगं चिनूपेक्षा लहान आहेत हे मनानी, मग समजूतदार कसे असतील? काय हो आई, तुम्हाला थट्टा सुचतीये? मला तर सारखं असं वाटतंय की तिकडे नक्की स्फोट होणार. अगं नचिकेतला आता सवय आहे यांच्या वागण्याची. आई मी काय म्हणते, आपण तिकडे जाऊन बघूयात का काय चाललंय ते. चला 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 आई. आई चला. आपण गेलेलं यांना आवडणार नाही म्हणून आपण सईला पाठवले ना. यांच्या व्याख्यानात काही तांत्रिक अडचण आली तर कांगारूला विचारायला नको म्हणून यांनी सईला नेलंय ना. बरोबर. मग मी काय म्हणते, निदान बाहेरून तरी बघूयात का काय चाललंय तिकडे. तुला माहितीये का, आपल्या घरचा आग्या वेताळ जरा बाहेर गेलाय. म्हणलं शांतपणे जरा आराम करूयात. तर आमच्या घरच्या या सुना शांत बसून नेतील तर शपथ. काय हो आई. चल आई चला. पण एवढा आवाज करू नको तिकडे गेल्यावर. आई चला तिकडे गेल्यावर. चल. देश माझा मान आणि स्वदेशी माझा अभिमान हे माझ्या जीवनाचं ब्रीदवाक्य आहे. माझं कुटुंब यांनी पूर्णपणे स्वदेशी जीवनशैली कशी आत्मसात केली याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच, त्यामुळे तुमचं समाधानही झालं असेल अशी मला आशा आहे. श्रीयुत रेगे. धन्यवाद केतकर साहेब. देशभक्त असावा तर तुमच्यासारखा. भारावून जायला होतं तुमची उत्तरं ऐकून. देशप्रेम आणि स्वदेशी या विषयावर कितीही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नमस्कार केतकर साहेब, मी संग्राम समेळ. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या किंवा नोकरीसाठी गेलेल्या किंवा परदेशातच जन्माला आलेल्या भारतीय वंशाच्या मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल काय भावना असते असं तुम्हाला वाटतं? आणि असा एखादा मुलगा जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याला कशी वागणूक द्याल? ऐकू येत नाहीये का तुम्हाला? प्रश्न माझा ऐकू नाही येते, परत रिपीट करू? नमस्कार, मी नचिकेत देशपांडे. मी नेबर आहे यांचा. आय एम सॉरी, मला असं शुद्ध मराठी नाही तुमच्यासारखं. आय एम एन ऑस्ट्रेलियन बॉर्न, सो हार्डली इयर झालं मला इथे येऊन. बट आय एम रिअली लकी. मला केतकरांसारखा नेबर मिळाला. इंडियन कल्चर, लँग्वेज, भाषा, ट्रेडिशन सगळ्याबद्दल यांनी शिकवलं मला. ते इंडियन कल्चरमध्ये बोलतात ना, वासुदेव काय कुटुंबकम, वसुदेव कुटुंबकम, ते मला इथे शिकायला मिळालं. द कल्चर हिअर इज रिअली अकॉमोडेटिंग. आपलंसं करून घेतात सगळं. तसं मला यांनी आणि केतकर फॅमिलीने आपला करून घेतलं. when I came here मला जास्त मराठी येत नव्हतं. आता येतं इव्हेंच्युअली, बट अजून शिकायचा इंटरेस्ट आहे मला यांच्यामुळे. वा, आप्पांची ही बाजू माहीतच नव्हती आम्हाला. हा, ते स्वतःला कधी प्रेज करत नाही. सो बट ही इज अ जेम ऑफ अ पर्सन अँड आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मी तुमचं सेशन डिस्टर्ब केलं. प्लीज कॅरी ऑन. अँड स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. केतकर साहेब, तुमचा शिष्य समोर आला नसता तर परदेशात वाढलेल्या मुलांवर भारतीय संस्कार करण्याचं इतकं मोठं कार्य तुम्ही करताय हे आम्हाला कधी कळलंच नसतं. तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. केतकर साहेब, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आज संस्थेतल्या सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परदेशातून आलेल्या तुमच्या शेजाऱ्याला तुम्ही जे मोलाचं मार्गदर्शन करताय त्या कार्याचा गौरव करण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेचं आजीवन मानद सदस्यत्व आपल्याला देत आहोत. कृपया त्याचा स्वीकार करून आम्हाला कृतकृत्य करावे. धन्यवाद. मी आपला आभारी आहे. सभागृहात आमची मासिक व्याख्यानं सुरू झाली की तुमच्या या परदेशी शिष्याला घेऊन अवश्य या व्याख्यानाला. हो येईन ना.
सई सई होत आला ना ग स्वयंपाक? हो. काय ग अशी उदास का दिसतीयेस? काकू अगं माझ्याकडे भ्रमणध्वनी नसल्यामुळे नचिकेतशी बोलणंच होत नाही. अरे बाप रे, तो मोठी समस्या आहे ग. काकू मस्करी करू नकोस हा. काय ग वेडाबाई, आज येणार आहे ना नचिकेत, तेव्हा भेटेलच ना आणि बोलता येईल त्याच्याशी. हो आता आल्यानंतर बोलेलच. पण 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 रोजचं काय? अगं तुझ्याकडे नाहीये भ्रमणध्वनी, माझ्याकडे आहे ना. आणि तुझ्याबद्दल ना आधी फक्त आईंना माहिती होतं, आता मला आणि ह्यांना पण माहिती आहे. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. अजिबात काळजी करू नकोस. आम्हाला जेवढी जमेल ना तेवढी सगळी मदत आम्ही तुला करू. हो काकू. जा अगं वेडाबाई, येईल आता नचिकेत. जा आवर जा, मी बघते बाकीचं. हो. लगेच कळे खुल्ली बाई साहेबांची. आजी येईल येईल हा? त्याचीच वाट बघतेस ना? हो. हा. सई, ए सई, आले व्याकरण सम्राट. सई, ए सई, काय झालं आप्पा? हे बघ लवकर तू बाहेर जा आणि ह्या चष्म्याची काडी ही जरा नीट बसवून आण त्या दुकानातनं. आत्ता? हो, काय मला स्पष्ट दिसत नाहीये. अहो आत्ता कशाला, नंतर जाईल ती. हा नंतर जाते आप्पा. नको, हे बघा माझं डोकं दुखायला लागलंय आणि मला चष्म्याशिवाय काही वाचता येत नाही. तिला जावं लागेल आत्ताच. हो जाग. ए थांब. अहो मला आत्ता आठवलं, आज तो चष्मेवाला बंद असतो. वा, चष्म्याचं एकच दुकान आहे का पार्ल्यात? हो. हो काय? जा सई, लवकर जा आणि चष्मा तो दुरुस्त करून आण जा. अगं तिकडे कुठे चाललीयेस? आप्पा बटवा आणायला चालले. बटवा घ्या. अहो कशाला उन्हाचं बिचारीला पाठवताय? म्हणजे मला त्रास झाला तरी चालेल. वर जा, लवकर ये. हा हो. आज शेवटचं बोलवलंय त्या कांगारूला इथे, लक्षात असू दे. हो ते लक्षात ठेवलंय मी. पण काल त्यांनी आपल्याला किती मदत केली, आभार तर मानावेच लागतील ना. आणि अशा परदेशी माणसाचे उपकार नकोतच. हो नकोच आहेत. देवकी अरे नचिकेत, ये ये ये, आम्ही तुझीच वाट बघत होतो. अरे या सगळ्याची काही गरज नव्हती. नाही होती ना. चल पटकन जेवायला बस. मी गरम गरम वाढते तुम्हाला. तुम्ही दोघं बसा. हा चला. आम्ही दोघं म्हणजे बाकीचे कुठे आहेत? सई बाहेर गेली. अरे आम्ही बायका नंतर जेवायला बसू सई आल्यावर. तो पुष्पगुच्छ द्यायला आणलायस की नुसताच दाखवायला आणलायस? नाही देणार आहे. हे देवकी आता किती देते? अरे घे, गरम गरम वरण भातावर तुपाची धार हवीच. ते मला कोणी तूप वाढणार आहे का? अहो त्या वैद्यांनीच महिनाभर तुमचं तूप बंद केलंय ना, म्हणून मुद्दाम नाही वाढलं. पापा लोक बोलायचं असतो आधी, विसरलो तुम्ही. थोडा बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा नये पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता जेवा. देवकी एक स्पून आहे. हो घे. तुम्हा परदेशीयांना शक्य झालं तर तुम्ही पाणी देखील चमच्याने प्याल आणि पोळी काट्याने खाल. परमेश्वरानं हात दिले त्याचा उपयोगच करायचा नाही.
मला सवय नाही अप्पा. सवय लावावी तशी लागते. हा हा असा हाताने भात कालवून खाता येत नाही का तुला? हा काय कठीण आहे यात? जेवताना अशी जांभई देणं म्हणजे अन्नाचा अपमान. जांभई सांगून येत नाही अप्पा. अरे म्हणजे आमचं जेवण इतकं वाईट आहे की तुला जांभई आली? नो इट्स नॉट लाईक दॅट. मला US बेस्ड कंपनीमध्ये जॉब लागलाय वर्क फ्रॉम होम. सो US टाइमच्या अकॉर्डिंग माझे वर्किंग आवर्स असतात. फुल नाईट काम असतं. कधी कधी 5 o'clock वाजतात झोपायला. हो म्हणजे तुझी झोप पूर्ण होत नसेल ना? समटाइम्स नाही होत. रात्रीची अशी जागरण करणाऱ्यांना आम्ही घुबड किंवा वटवाघूळ म्हणतो. त्याच्यामध्ये एक ॲनिमल ऍड करा, कांगारू. हो काय काय हसण्यावारी नेण्यासारखी ही गोष्ट नाहीये. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हे जास्त महत्वाचं आहे. आमच्या भारतीय संस्कारांमध्ये या गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्व आहे. संस्कार कशाशी खातात हे माहितीये का तुला? अहो पण त्याच्या पुढाकारामुळेच तुम्हाला व्याख्यान द्यायची संधी मिळाली आणि त्या संस्थेचं मानद सदस्यत्वही मिळालं. आता हे एका संस्कारी मुलाचं वागणं आहे असं नाही का तुम्हाला वाटत? यांची बोलती कशी बंद करायची हे फक्त मलाच कळतं बाई. ते जाऊ दे देवकी, सई कुठे आहे? अरे तिला ह्यांनीच पाठवलंय ना चष्म्याची काडी दुरुस्त करायला. येईल ती. नचिकेत मी येते रे. मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस घरी. आप्पा घ्या मुखवास. घे रे नचिकेत. हा. तुमचा माउथ फ्रेशनर खूप छान आहे. त्याला मुखवास किंवा मुखशुद्धी असं म्हणतात. मुखशुद्धी, मुखवास कसं बनवतात ते? अरे मी सांगते ना. काय बडीशोप घ्यायची. सुनबाई कृती सांगायची काही एक गरज नाहीये. तो काय घरी करणार नाहीये ते. मी करू शकतो अप्पा. ठीक आहे. तुझ्या आंतरजालावर जाऊन ते शोध आणि पाहिजे तर एखादं दुकान टाक मुखवासाचं. नाईस आयडिया. जेवण झालंय, हो मुखवासही खाऊन झालाय. हो. आता आमची वामकुक्षीची वेळ होईल तेव्हा आता निघा तुम्ही. हो काय वाम कुशी? अरे म्हणजे दुपारची डुलकी. अच्छा नॅप. नॅप नॅप घ्या ना तुम्ही नॅप, पण थोड्या वेळाने आफ्टर सम टाइम. हे बघ मी काय करायचं ते मी बघतो. तू निघ आता. अप्पा बसतो मी, थोडा वेळ गप्पा मारू आपण. आप्पा केतकर तुझ्याशी गप्पा मारणार एका परदेशी कांगारूशी? म्हणजे पूर्व आणि पश्चिम ध्रुवानी एकमेकांशी गप्पा मारण्यासारखं आहे हे. चला निघताय ना आता आपण. काकू हा जेवण अमेझिंग होता, मस्त. धन्यवाद. निघतोयस ना? येतो मी. नको नको येऊ नकोस. नमस्कार. हे बघ मी तुला दारापर्यंत सोडतो पाहिजे तर. चल उठ उठ. नाही नाही उठ उठ तू उठ. चल 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 लवकर. मी सोडतो त्याला दारापर्यंत. चल चल आप्पा चल. काय काय सई चष्मा झाला का दुरुस्त? हो अप्पा. वा
किती पैसे घेतले का त्याने? 100 रुपये झाले अप्पा. काय 100 रुपये घेतले? हो. पूर्वी 100 रुपयात नवा चष्मा यायचा. सगळे लुटायला बसलेत आता. चल मी सई, तिकडे काय बघतेस? काही नाही अप्पा, काही नाही. चला अप्पा. चला. सई, हे रानगवत जरा खूप वाढलंय, ते कात्रीनं सगळं कापून टाक. हो अप्पा. हो. आणि हे बघ, ते जे फुलझाड आहे ना, ते फुलझाडही जरा असं छाटून कमी करून टाक. हो अप्पा. काय ते जर वाढलं तर त्याची फुलं ही त्या कांगारूच्या अंगणात पडतील आणि हे मला अजिबात चालणार नाही. लक्षात असू दे. हो. नचिकेत, तुम्ही? गार्डनिंग चालू आहे वाटतं. नाव काढलं आणि सैतान हजर. सई, तुझ्या ऑनलाईन कोर्सचं काय झालं? तू आता येत नाही तिकडे. हो, ते आम्ही इथे काम करतोय, दिसत नाही तुला? नाही, पण तिचा कोर्स तिच्या शिक्षणाची काळजी तू करू नकोस, आम्ही काय ते बघून घेऊ. तिचा कोर्स अजून कंप्लीट झाला नाहीये म्हणून आय एम आस्किंग. कधी येणार तू? चल सई, आता इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. चल 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 लवकर. कोण नाही वाटतं आज घरात. या खडूस स्वदेशी केतकराचं पत्र आज मलाच द्यावं लागणार. सॉरी सॉरी सॉरी, आय एम रिअली सॉरी. बघा, त्या आप्पा केतकराच्या घरी जायच्या आधीच ऍक्सिडेंट व्हायला लागले. एक्सक्यूज मी, कोणाचं लेटर आहे? केतकरांचं. अच्छा, ओके. तुम्ही द्याल का त्यांना? हा म्हणजे त्या म्हाताऱ्याचं तोंड बघायला नको. देतो ना. घ्या, देव तुमचं भलं करू. आय हॅव एन आयडिया. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. कोण बोलताय आपण? तुमचा कांगारू बोलतोय. तुमचं लेटर चुकून माझ्याकडे आलं. अरे पण तुझ्याकडे कसं काय गेलं पत्र? आता बोललो ना मी, चुकून आला म्हणून. बिझी, सो मी नाही येऊ शकत. डेस्क पण नाहीये, सो प्लीज तुम्ही पाठवा कोणाला तरी. पत्र टाकायला सुद्धा हल्ली किती चुका करतात. आता देशपांडे आणि केतकर किती वेगळी आडनावं आहेत ही, तरी सुद्धा आमचं पत्र तिथं जातच कसं? कोणाला पाठवणार अप्पा? बघतो, पाठवतो कोणाला तरी.